नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. माझं जे उद्दिष्ट आहे, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांची साधारणतः 1.5 ते 2 एकराच्या आसपास शेती आहे, त्या शेतकऱ्यांसाठी असते. आणि त्या शेतकऱ्यांना महिन्याकाठी मी जे नियोजन करतो तशा पद्धतीने नियोजन करून महिन्याकाठी कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये उत्पन्न मिळावं या अपेक्षानं मी हे नियोजन करतो आहे. आणि मला जे मिळतं आहे ते मी पुढं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळं मी काय एकदम असं भपका सांगतो आहे असं नसते. मी माझ्याप्रमाणे मी जे करतो आहे, मला जे अनुभव येतात त्या अनुभवातून मी पुढे व्हिडिओ सांगत असतो. मी एकदमच असं सांगत नाही बाबा कोथिंबीर करा 1 महिन्यात 1.5 लाख रुपये मिळवा, 2 लाख मिळवा. नाही, माझ्या हिशोबानं असते तुम्ही स्वतः राबा आणि स्वतः तुम्ही बाजारात बिसून विक्री करा आणि टप्प्याटप्प्यानं नियोजन करा. तुम्हाला 100% महिन्याला 20-25 हजार रुपये मिळणार. माझा अंदाजे तुम्ही जर नियोजन केलं आणि 1.5 एकराच्या 2 एकराच्या आसपास तुमची शेती असलेली आणि 2 एकर तुम्ही टप्प केलं, साधारणतः त्यामध्ये एखाद 10 गुंठ भेंडी, एखादा 10 गुंठ दुसरं कोणतं तरी पीक आणि एखादा अर्धा एकर मेथी कोथिंबीरसाठी ठेवलं आणि 4-5 गुंठ्याच्या हिशोबाने नियोजन करून जर तुम्ही केलं, आठवड्याला 4 किलो 3 किलो 2 किलो अशा हिशोबानं जर तुम्ही कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, सर्व प्रकारच्या भाजीपाला आहेत, तांदळ आहे, त्यात लाल माठ आहे, आणि त्यामध्ये तुम्ही आणि बीट करू शकताय, गाजर करू शकताय, परत तुम्ही मुळा करू शकताय. अशा प्रकारे सर्व भाजीपाला आहेत. तुम्ही टप्प्याटप्प्याने थोड्या प्रमाणात केलं आणि वैयक्तिक जर बसून बाजारात विक्री केली तर माझा अंदाजे साधारणतः तुम्हाला जर रोज मेथी 25-30 पेंड्या, कोथिंबीर 50 पेंड्या साधारण धरून चला, आणि पालक, शेपू तुमचा म्हणा, लाल माठ म्हणा, हे सगळ्या मिळून 25-30 पेंड्या या हिशोबानं जर नियोजन लागलं तर तुम्हाला साधारणतः 100-150 पेंडीचं नियोजन लागलं, 150 पेंडीचं नियोजन. आणि बाकीचं तुमचं भेंडी जर तुमची असेल, आता माझी भेंडी असत्या आणि भेंडी जर असेल तुमची, भेंडी माझी साधारणतः 15 ते 20 किलो रोज निघत्या तोडा. या हिशोबानं जर असेल तर भेंडीचं 400 ते 500 रुपये बसून 10 रुपये पावशेर बाजारात विक्री जात्या. 400 ते 500 रुपये भेंडीचं आणि कोथिंबीरीचं 1,000-1,200 रुपये. कोथिंबीर, मेथी, सर्व भाजीपाल्याचं 10 रुपयाच्या हिशोबाने धरलं तरी 1,000-1,200 रुपये, म्हणजे 1,500-1,600 रुपयाच्या आसपास नियोजन लागते. जास्तच होते, पण मी 1,000 रुपये धरून चालतो आहे. रोज 1,000 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला मिळते. आणि तुम्ही स्वतः केलं तर तुम्हाला काय खर्च नाही, आणि तुम्ही राबला तर तुम्हाला रोज 1,000 रुपये मिळते. आणि महिन्याकाठी तुम्हाला 30-35 हजार रुपयाच्या आसपास नियोजन लागतं आहे, म्हणजे लागतेच. आणि त्या पद्धतीने नियोजन करायला लागते. तुमच्या मालात कधी तूट पडली नाही पाहिजे, कंटिन्यू माल पाहिजे, थोडा का होणं माल पाहिजे. 400-500चं का जुळणं नियोजन लागणार, पण मालाचं नियोजन लागलं पाहिजे. अशा पद्धतीने नियोजन करा, तुम्हाला 100% पैसे मिळणार. तर पुढे व्हिडिओ पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला मेथीबद्दल माहिती दिली जाईल.